या संदर्भात मोठी बातमी ती म्हणजे प्रशांत कोरटकरनं चंद्रपुरातून तेलंगणापर्यंत गाडीनं प्रवास केला होता। ती गाडी आपण पाहू शकतो। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी। ज्ञानेश्वर, कोणती गाडी आहे ही? या ठिकाणी पाहायला गेलं तर महिंद्रा कंपनीची ही गाडी आहे आणि ही गाडी आता चंद्रपुराहून कोल्हापूर पोलिसांचं पथक कोल्हापूरमध्ये घेऊन आलेलं आहे। याच गाडीतून चंद्रपुरातून तेलंगणाला प्रशांत कोरटकर आहे तो फरार झाला होता। या ठिकाणी पाहायला गेलं तर कालच कोर्टाला माहिती दिली होती। MH34CD 7720 या क्रमांकाची ही गाडी आहे आणि ही गाडी आता पोलिसांनी जप्त केलेली आहे। काल ज्यावेळी कोर्टाला माहिती दिली त्यावेळी एक वाहन जप्त केल्याची माहिती दिली होती आणि त्यामुळे हे नेमकं वाहन कोणतं आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं। न्यूज 18 लोकमतवरती हे एक्सक्लुझिव्ह वाहन तुम्ही बघू शकता की प्रशांत कोरटकर याच वाहनाचा वापर करून आहे तो फरार काळात फिरत होता। तेलंगणाहून हे वाहन आहे ते पोलिसांनी तेलंगणासाठी वापरलं होतं कोरटकरनं, त्या अनुषंगाने हे जप्त केलेलं आहे। ज्यावेळी चंद्रपूरमध्ये कोरटकर होता त्यावेळी आपली ओळख लपवण्यासाठी या वाहनाचा तो वापर करत होता। पोलिसांना प्रशांत कोरटकर याच्या वाहनांचे डिटेल्स मिळाले होते आणि त्या अनुषंगाने पोलीस तपास करत होते। त्यामुळे वेगवेगळी वाहनांचा वापर करून तो या ठिकाणी फरार होत होता। चौधरीची ही गाडी आहे, धीरज चौधरी याने ही गाडी प्रशांत कोरटकरला दिली होती आणि याच गाडीतून आहे तो कोरटकर तेलंगणामध्ये गेला होता। ज्यावेळी त्याची कोठडी संपली होती आणि त्यानंतर तो या गाडीचा वापर करत होता, त्यामुळे गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांना ही गाडी आवश्यक होती आणि त्यामुळे ही गाडी आता कोल्हापूर पोलिसांनी जप्त केलेली आहे। अज्ञातस्थळी आहे ती गाडी सध्या पोलिसांनी लावून ठेवलेली आहे आणि एकूणच पाहायला गेलं तर या अनुषंगाने पोलीस आता पुढचा तपास करताना पाहायला मिळतात। कोरटकरची कोठडी आहे ती पुन्हा एकदा उद्या संपणार आहे आणि या अनुषंगाने या गाडीचा नेमका काय कोरटकरनं वापर केला, या गाडीच्या माध्यमातून तो कुठं फिरला, याची सगळी डिटेल्स आता कोरटकरकडून पोलीस आहे ते घेणार आहेत। कोरटकरच्या मित्रांना सुद्धा या संदर्भातल्या हे दोन नोटिसा पाठवलेल्या आहेत, ते मित्र सुद्धा आज चौकशीसाठी उपस्थित राहणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र हीच ती गाडी आहे, या गाडीतून कोरटकर आहे तो फरार काळामध्ये फिरत होता आणि त्यामुळे गुन्ह्यासाठी आवश्यक असलेली ही गाडी कोल्हापूर पोलिसांनी आता चंद्रपूरहून जप्त केलेली आहे आणि कोल्हापूरमध्ये आणून ती ठेवण्यात आलेली आहे। बिलकुल ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या एक्सक्लुझिव्ह माहितीसाठी।